ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 15 फेब्रुवारी वार रविवार आलेला आहे. या दिवशी शिवरात्र योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. तर याला मोठी महाशिवरात्र असं म्हटलं जातं. महादेवाची पूजा करण्याचा हा मोठा दिवस असतो. या दिवशी मुख्यत्वे रुद्राभिषेक सोमवारच्या दिवशी आणि श्रावणातील शुभ प्रदोष दिवशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात येतो. तर पूर्वीच्या संतांनी या अज्ञात ऊर्जेला शिव म्हटलं गेलेलं आहे. शिव ही ऊर्जा आहे जी प्रत्येक जीवाला जिवंत करत असते. शिवांच्या पूजेमुळे श्वास आपण घेऊ शकतो, खाऊ शकतो आणि बिनधास्त फिरू शकतो. जी ऊर्जा आपल्याला भगवान शिवांकडून मिळालेली आहे, मानवजातीला दोघांचे संरक्षण भगवान श्रीहरी विष्णूने आणि भगवान शिवाने केले होते. हे विष प्रभूच्या घशात गेले व निळे झाले म्हणून सर्व जगाचा पालन करता भगवान शिव हे जगांच्या रक्षणाकरिता सन्मानाकरिता महाशिवरात्री ही साजरी केली जाते. जगाच्या रक्षणकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी महाशिवरात्र ही साजरी केली जाते. तर दुसरी अशी कथा आहे की गंगादेवी पूर्ण शक्तीने अतिशय वेगाने त्या स्वर्गलोकातून पृथ्वीतलावर आल्या होत्या. तेव्हा भगवान शिवाने तिला आपल्या मस्तकावर मध्य वरील केशकल्पात पकडले होते व अनेक प्रवाहाच्या रूपात तिला पृथ्वीवर सोडले होते. यामुळेच पृथ्वीवरील विनाश टळला म्हणून शुभरात्री शिवलिंगाचा अभिषेक केला जातो. तर या दिवशी निराकार देव सदाशिव मध्यरात्री शिवलिंगाच्या मूर्तीच्या रूपात प्रकट झाले होते म्हणून 4 प्रहारामध्ये महादेवाची पूजाही केली जाते. उपासाला या दिवशी गोड पदार्थ, फलाहार, ज्यूस खाऊन हा उपास केला जातो. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सनातन धर्मामध्ये महाशिवरात्र अत्यंत शुभ असल्यामुळे हा दिवस देवाचे देव महादेवाला समर्पित आहे. या दिवशी घरात आनंद उत्सव साजरा केला जातो. तसंच अनेक भाविक भक्त शिवभक्तीमध्ये तल्लीन होतात व खुल्या मनाने महादेवाची पूजा करत असतात. या दिवशी महादेवाचा अभिषेक रुद्र अभिषेक केल्याने मनुष्याला शुभफळ लाभत असते. म्हणून या दिवशी आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी या दिवशी व्रत करून भगवान महादेवाची पूजा केली जाते. या दिवशी शिवतत्व जागृत असल्यामुळे या दिवशी विविध प्रकारे जे नशिबात नाही तर आपल्याला प्राप्त होण्यासाठी या दिवशी शिवांची पूजा करण्याबरोबरच आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे. हे नारळ अर्पण केल्याने आपल्या नशिबाची साथ मिळत असते. भगवान शिवांच्या कृपेने मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होतात. 7 पिढ्याचे दारिद्र्य दुःख हे नाहीसे होईल आणि सर्व कठीणातील कठीण समस्या हे ताबडतोब पूर्ण होईल. जीवनातील सर्व त्रास हे कमी होईल आणि घरामध्ये वाद विवाद कलह राहणार नाही आणि घरामध्ये आजारपण झालेला असेल एखाद्या व्यक्तीला तर त्याचा आजार बरा होईल, आरोग्य चांगले राहील. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती येईल. त्यामुळे हा उपाय कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी काही जण निर्जली उपवास करत असतात तर काही जण जे आहेत तर ते फलहार घेऊन हा उपवास करत असतात. उपवास केल्याने शरीराला विषमुक्त करत असतो उपवास. पोट दुखत नाही, मन हे चंचल अस्वस्थ राहत नाही. हा उपवास शरीर व मन पवित्र करत असतो. महाशिवरात्रीच्या रात्रीच्या प्रहाराला नक्षत्राची जी स्थिती आहे या स्थितीमध्ये जेव्हा आपण ध्यान मंत्र जप अभिषेक करत असतो तर याचं शुभफळ जे आहे तर ते अनेक पटीने आपल्याला प्राप्त होते. म्हणूनच तुमच्या मनात देवत्व जागृत करून हा उपवास करावा. ओम नमः शिवाय या मंत्रामध्ये विश्वाच्या आवाजाचा संदर्भ सांगितला आहे. याचा अर्थ शांती आणि प्रेम भावना एकत्रित आणत असतात. पती आणि पत्नीतील प्रेम वाढत असते. घरामध्ये एकोपा तयार होतो. नाते संबंध चांगले राहतात. भावाभावामध्ये एकोपा राहतो. ओम नमः शिवाय यामधील न म शिवाय हा 5 अक्षरी पृथ्वी जल अग्नी वायू व आकाश या 5 घटकांनी बनलेला आहे.
या मंत्राचा जप केल्याने विश्वाच्या 5 तत्वाचा सुसंवाद आपल्याला प्राप्त होतो. याच 5 घटकामध्ये प्रेम आणि शांत आणि या 5 घटकामध्ये शांती, एकोपा आणि घरामध्ये आनंद आणण्याचं एक साधन आहे. या दिवशी शिवतांडव स्तोत्रम या पठणाचं आणि कालभैरव अष्टकम हे पठण जर तुम्ही ऐकलं किंवा जर तुम्ही पठण जर केलं तर भगवान शिवांचा आशीर्वाद तर प्राप्त होतोच, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती प्राप्त होते. माता पार्वती आणि भगवान शिवांचा आशीर्वादही प्राप्त होतो. या दिवशी रुद्र अभिषेक व महाशिवरात्रीची पूजा ही शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी केला जातो. तर शिव हे निराकार शिवांचे प्रतीक आहेत. यामुळे बेलपत्र हे अर्पण केल्याने त्याला सकारात्मक शांती आणि समृद्धी आणि उष्णता कमी करण्यासाठी बेलपत्र महाशिवलिंगावर अर्पण केलं जातं. यामुळे शांती आणि सर्जनशीलता आपल्याला प्राप्त होते. शिवतत्व म्हणजे जेथे मन नसते व चंद्र हे मनाचे प्रतीक आहे. शिवांचे निवासस्थान हे कैलास पर्वतावर आहे आणि स्मशानभूमी येथे आहे. कैलास म्हणजे जेथे फक्त उत्सव असतो व स्मशान म्हणजे तेथे फक्त शून्य आहे. संपूर्ण सृष्टी ही एक चैतन्याचं शिव नृत्य आहे. अनंत सृष्टी म्हणजे भगवान शिवांचे नृत्य किंवा शिवतांडव आणि सृष्टीतील शिव शक्ती ही 2 तत्वे आहेत. मूक अप्रगट व गतिशील प्रगटीकरणातून शिवलिंग म्हणून पूजा केली जाते. म्हणूनच या दिवशी जर आपण हा नारळाचा जर उपाय जर केला तर यामुळे काय होते, घरामध्ये जर वादविवाद असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होत नसेल, जर मुलांचं लग्न योग्य वेळात व्हावं, मुलाला चांगला जी मुलगी आहे ती मिळावी किंवा मुलीला चांगला वर मिळावा, त्यासाठी हा घरातील जेवढे कुटुंब आहेत, पती असेल, पत्नी असेल, विवाह स्त्री झालेली असेल, नवीन नवरी असेल, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, तर घरातील सर्व सदस्यांनी या महाशिवरात्रीचा उपास करावा. आपल्या घरामध्ये एखाद्याचा आजार जो आहे तर तो वाढलेला आहे, तर हा आजार कमी होण्यासाठी हा उपास खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये जर योग्य वेळात मुलीचं लग्न ठरावं किंवा घरामध्ये सुख शांती लाभावी आणि जर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत नसेल तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी, त्याचबरोबर जो पैसा आपल्या घरामध्ये आपण कमवलेला आहे तर त्या पैशाला घरामध्ये टिकवण्यासाठी आपल्याला महादेवाची अशी पूजा करायची आहे. आपल्या सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होण्यासाठी आणि माता अखंड लक्ष्मी जी आहे ही स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये दुःख, दारिद्र्य, गरिबी ही सतत येत असेल तर ही कमी करण्यासाठी, त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. तर हा एक नारळाचा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे, तर तुम्ही सकाळी, संध्याकाळी, दुपारी आणि रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता. तर पहा, ज्यामध्ये पाणी आहे तर तेच नारळ आपल्याला घ्यायचं आहे. ज्यामध्ये पाणी नाही किंवा कोणत्याही पूजेमध्ये तुम्ही वापरलेलं आहे तर ते नारळ चुकूनही घ्यायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे, हे नारळ आपल्याला महादेवाची जिथं पूजा केलेली आहे तर तिथे आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. एक कलावा धागा घ्यायचा आहे, तर लाल रंगाचा कलावा धागा असतो तर हा कलावा धागा घ्यायचा आहे. 11 वेळा आपल्याला या जे नारळ घेतलेला आहे तर या नारळाला बांधत असताना आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा गुंडाळत असताना आपल्याला हा मंत्र म्हटल्यानंतर याला हळदी कुंकू लावायचा आहे. त्यानंतर उजव्या हातामध्ये हा नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर काय करायचं आहे, संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे नारळ हातामध्ये घेऊन फिरायचं आहे आणि ओम नमः शिवाय हा मंत्र 21 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. हॉल असेल, बेडरूम असेल, किचन असेल, संपूर्ण घरामध्ये घेऊन फिरायचं आहे. त्यानंतर या नारळाची पूजा सर्वांना, घरातले जेवढे सदस्य आहेत तर त्यांनी या नारळाची विधिवत पूजा करायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, नारळाला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर जे पती आहे, मुलगा आहे तर त्यांच्या अंगावरून हा जो नारळ आहे तर 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. तर हा उपाय करत असताना आपल्याला एकच नारळ इथे घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक ताट आपण पूजेचं केलेलं आहे, तर हे ताट पूजेचं जे आहे तर यामध्ये सर्व साहित्य आहे. हळदी, कुंकू, भस्म,
चंदन, अष्टगंधक आणि नारळ जे आहे तर या ताटामध्ये टाकायचं आहे. धोत्र्याचं फळ असेल, फूल असेल, नैवेद्य तांदळाची खीर असेल, पेढा असेल तर ठेवायचं आहे. हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे. एक शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याला एका कलशामध्ये भरून घ्यायचं आहे. बेलपत्र तुम्ही 108 घेऊ शकता, 5 घेऊ शकता किंवा 11 घेतले तरीही चालेल. तर हा नारळ अर्पण करता वेळेस आपल्याला विधिवत पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर महादेवाला भस्म लावायचा आहे. माता पार्वतीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. माता पार्वतीची जिथे आपण पूजा केलेली आहे तर तिथेच आपल्याला खाली हे नारळ ठेवायचं आहे. नारळामध्ये 11 जी रुपये आहेत तर ते टाकायचे आहेत. दक्षिणा म्हणून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला डोकं टेकवायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तीळ टाकून हा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या भगवान शिवकडे आपल्याला मागायच्या आहेत की माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी राहू द्या, घरामधील जेवढी विघ्न आहे, दोष आहे तर ते कमी होऊ द्या, घरातील संपूर्ण दारिद्र्य ही नष्ट होऊ द्या, घरामध्ये जो व्यक्ती आजारी आहे तर त्यांचं आजारपण पूर्णपणे थांबवू द्या, अशी प्रार्थना करायची आहे. आणि जे नारळ आणलेलं आहे तर ते तिथे ठेवायचं आहे. नारळ चुकूनही फोडू नये, कारण महाशिवरात्रीला आणि सोमवारच्या दिवशी शिवमंदिरामध्ये नारळ फोडला जात नाही, फक्त अर्पण केला जातो. म्हणून हा जर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळ, संध्याकाळ, दुपार कोणत्याही वेळी जर तुम्ही हा उपाय जर केला तर भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. घराची, मुलाची, पतीची भरभरून प्रगती होते. सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होऊन शत्रुपीडा, नकारात्मकता दूर होते. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल.